आपल्यासोबत पैठण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे काय सांगाल ज्या पद्धतीनं काल जे आहे ते पुन्हा वादळी वारा अवकाळी पाऊस झाला, तुम्ही सुद्धा पाहणी केली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. जी परवा गारपीट झाली आणि काल मी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. डाळिंब असेल, मोसंबी असेल, फळबागा असेल, त्या ठिकाणी गहू असेल, हरभरा असेल, अनेक पिकाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि या गारपिटीमुळं आणि वादळ वारं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेले. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावून त्या ठिकाणी आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना देखील आम्ही फोनद्वारे त्या ठिकाणी संवाद केला आणि त्यांनी देखील या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिल्या का तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल शासन दरबारी पाठवा असं त्यांनी देखील त्या ठिकाणी सूचना दिली आहे. या ठिकाणी निश्चित या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारला त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याची अत्यावश्यकता आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर गेलो, डाळिंब असेल, कारण की कुठलं बी फळबाग असेल तो वर्षभर त्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि माल आल्यानंतर ज्यावेळेस ते माल हातातून निघून जातो त्या शेतकऱ्याची व्यथा खूप भयंकर असते आणि काल ती व्यथा मी बघितली. त्यामुळे सरकारला देखील माझी विनंती राहील का या गारपिटीचं वादळ वाऱ्याचं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळावी ही देखील मी मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील त्या ठिकाणी मागणी करणार आहे. उद्या जिल्हा परिषदच्या सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर अध्यक्षपदासाठी सुद्धा भाजपाने तुम्हाला दूर ठेवलं होतं. खरं तर तुम्ही सत्तेतले पक्ष आहात. उद्या काय भूमिका असणार आहे शिवसेनेची? हे बघा, आम्ही युती धर्म पाळणारे लोक आहोत. या ठिकाणी आमचे शिवसेना नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही त्या ठिकाणी पालन करणार आहोत. कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं, शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी घडून आणलेली मोठी युती होती. आणि या ठिकाणी काही लोक मिठाचा खडा टाकतात, पण त्यावरती मी बोलणार नाही. पण या ठिकाणी उद्या सभापती निवड आहे, त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व सदस्य एका जागेने एकनाथ शिंदेसाहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं आमचे सदस्य पालन करतील. मात्र माहिती अशी मिळते की अध्यक्षपदाप्रमाणे सभापती निवडीत सुद्धा भाजप धक्कातंत्र वापरणार आहे आणि तुमच्या शिवसेनेला जे आहे ते बाहेर ठेवण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे. हे बघा, आम्ही सभापतीच्या निवडीच्या अनुषंगाने कुठली चर्चा स्थानिक पातळीवर केली नाही. कारण की आम्ही सर्व अधिकार हे आमचे शिंदेसाहेबांना असते आणि आमच्या पक्षात आम्ही परस्पर खाली कुठला निर्णय घेत नाही. जो आपला नेता निर्णय देईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमच्या जिल्ह्यात सर्वच आमदार असतील, पालकमंत्री असतील, खासदार असतील आम्ही करत असतो. म्हणजे तुम्ही सभापती पदाच्या स्पर्धेतच नाही तर? हे बघा, सभापती स्पर्धेत भारतीय जनता पार्टी काय निर्णय घेते, CM साहेब असतील, DCM साहेब असतील, हे जे निर्णय घेते त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहे. त्यामुळे आम्ही खाली कुठल्या सभापतीच्या निवडीसाठी कुठली बैठक किंवा मित्रपक्षासोबत कुठली बैठक घेतलेली नाही. माहिती अशी मिळते की भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादीचे 4 सदस्य आणि इतर असे 35 सदस्य ते सहलीवर गेले. हे बघा, ते सहलीवर गेले त्याची माहिती काय मी घेतली नाही. कारण की या ठिकाणी आपला शेतकरी अडचणीत आहे. कारण की या ठिकाणी माझे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना मी सर्वांना सूचना दिल्या का शेतकरी अडचणीत, आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी नुकसान झाले त्याची पाहणी करा ही मी माझ्या जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्य असतील यांना सूचना दिली. त्यामुळे माझा सदस्य हा शेतकऱ्याच्या बांधावरती, त्यामुळे कोण कुठे गेलं याची माहिती मला त्या ठिकाणी नाही. आपण बघतो अध्यक्षपदावरून सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. अब्दुल सत्तार असं म्हणलं होतं की भाजपनं आमच्या केसाने गळा कापला, तर प्रशांत मोम असे म्हणले होते की शिवसेनेने जे आहे ते अंतर्गत वादातून स्वतःच गळा कापून घेतला आहे. हे बघा, त्यावेळेस रवींद्र चव्हाण साहेबांनी शिंदे साहेबांना शब्द दिला होता की शिवसेनेचा अध्यक्ष असेल आणि जो त्यावेळेस दगाफटका झाला त्यावरती आता बोलणं उचित नाही, ती होऊन गेलेली गोष्ट आहे. पण आता उद्याच्या 2 तारखेच्या निवडीत लक्षात येईल युतीचा धर्म कोण पाळतं आणि कोण नाही पाळत. वाटतं भाजप पाळत? मी काय सांगितलं, आता आज 1 तारीख, उद्या 2 तारीख आहे. उद्या लक्षात येईल, उद्या दुपारपर्यंत निवड होऊन जाईल, नंतर त्याचा खुलासा आम्ही करू तुम्हाला. उद्या काय भूमिका असणार आहे तुमच्या शिवसेनेची? बघा, आमचं मी काय सांगितलं, उद्या मिटिंगच्या अगोदर आमचे नेते जो आदेश देतील त्या ठिकाणी त्याचं पालन करू. ते म्हणले निवडणुकीत युतीमध्ये जायचं, युतीमध्ये, ते म्हणले बाहेर राहायचं, बाहेर. त्यामुळे आमचा नेत्याचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो. दुसरा एक शेवटचा प्रश्न, तुमच्या जे चालकावर एक गुन्हा दाखल झाला आहे आता, त्या संदर्भात काय स्पष्टीकरण? आता मला वाटतं आपण जर्नलिस्ट आहात आणि आपल्याला देखील या गोष्टीची कल्पना आहे. हे राजकीय द्वेषापायी चालू आहे. कारण की या ठिकाणी 3 दिवस बसून त्या ठिकाणी चौकशी झालेले आहे. सारे तपास त्या ठिकाणी अधिकारी असतील, नोटरी करणार असतील, यांचे सारे जे जॉब झालेले त्या ठिकाणी
बँकेचे पासबुक आर्थिक गुन्हे शाखेने जमा केलेले, त्यांच्या अकाउंटला कुठली एंट्री नाही आहे याचा खुलासा देखील प्रिंट मीडिया असताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असताना यांनी बघितलेलं आहे. आणि तरी आर्थिक गुन्ह्याचा गुन्हा दाखल होतो. म्हणजे याच्यातून आपण ओळखून घ्यायचं पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी सांगून हे करतंय, बाकी दुसरं कुठलं काही कारण नाही. कुणाच्या विरोधी पक्षातल्या का सत्ताधारी सहकार्याच्या? ते पोलिसांनाच विचारा तुम्ही कोणाचं सांगून करतात, हे आपण त्यांनाच विचारावं. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे होते. उद्या जिल्हा परिषद सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश आम्हाला देतील तो आम्हाला मान्य आहे असं म्हणत त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिले. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.